ते साक्षात कोल्हापूरच्या महालक्ष्मीला. जय सद्गुरू. एका भक्ताने बाळूमामांना एक महत्त्वाचा प्रश्न विचारला. तो म्हणाला, मामा, महालक्ष्मी फक्त श्रीमंतांच्याच घरी पाणी भरते का? गरिबांच्या घरी ती का जात नाही? यावर बाळूमामांनी जे उत्तर दिले ते प्रत्येक माणसाने मनावर कोरून ठेवण्यासारखे आहे. मामा शांतपणे समजावून सांगू लागले, अरे वेड्या, जिथे महालक्ष्मीचा वास असतो तिथेच खरी श्रीमंती असते. जो माणूस नीतीने वागतो, पुण्यवान असतो आणि ज्याचे मागच्या जन्मीचे कर्म चांगले असते त्यालाच आई महालक्ष्मी प्रसन्न होते. लक्षात ठेव, आळशी माणसाकडे ती पाहतही नाही, पण जो कष्टाळू आणि उद्योगी आहे त्याच्या घरी लक्ष्मी नक्कीच पाणी भरते. हा संवाद सुरू असतानाच तिथे एक आश्चर्यकारक घटना घडली. एक वृद्ध आजी मामांना भेटायला आली. तिने मामांकडे पाहिले आणि म्हणाली, बरं झालं बाबा, तूच मला भेटायला आलास. खरं तर मीच तुला भेटायला येणार होते, पण जमलं नाही. मी आताच तिरुपतीहून आले आहे. ती माऊली पुढे म्हणाली, जो गुरुला मानतो आणि सद्गुरूंना मनापासून पूजतो त्याच्यावर माझी कायम कृपादृष्टी असते.